नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वेलकम. आपण कविता घेतो आहे आरशातील स्त्री. कवयित्री आहे हिरा बनसोडे. आरशातील स्त्री ही कविता हिरा बनसोडे यांच्या फिनिक्स या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. कवयित्रींनी या कवितेमध्ये अन्यायाविरुद्ध, समाजव्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी, अन्यायाविरुद्ध अधिकारांची भाषा उच्चारणारी ही कविता कवयित्रींची आहे. समताधिष्ठित समाज रचनेला जन्म देणारी आहे. समानतेची भावना. या ठिकाणी दलित स्त्री ही नायिका त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. त्यांची सामाजिक वास्तवता दर्शवणारी ही कविता आहे. तसेच स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. सहजच कवितेतील स्त्री ही आरशात बघते. आता कवितेतली स्त्री आरशात बघते का? आपण सर्वजण आरशात बघतो. परिस्थितीनुसार आपल्यामध्ये बदल होत असतो. पण पहिले चूल आणि मूल. स्त्री म्हटलं की चूल आणि मूल. आणि म्हणून समताधिष्ठित समाज रचनेला जन्म देणारी ही अशी कविता आहे की स्त्रियांचे सुद्धा अधिकार त्यांना देणे गरजेचे आहे. आणि आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया या आपली प्रगती करत आहेत. आता या स्त्रीने कवितेची जी नायिका आहे त्या स्त्रीनं काय केलं बरं? सहजच आरशात पाहताना स्त्रीला वाटतं की मी ती हीच का? आणि किती अंतर्बाह्य बदललेले मी. प्रसन्न बालपण, तेजस्वी तारुण्य, तारुण्यातील स्वप्ने, ध्येय, महत्वाकांक्षा, ॲम्बिशन्स नाहीशी झाली. मी स्थित प्रज्ञता माझ्यात कुठून आली? म्हणजे मी ही तीच का की जी ध्येय बघणारी, तेजस्वी तारुण्याने की मला हे स्वप्न पूर्ण करायचं आहे, ही ती मी हीच का? स्थितप्रज्ञता एवढी माझ्यात कुठून आली बरं? असा स्वतःच प्रश्न ती नायिका करते आहे, स्त्री नायिका. पूर्वी हवेसे वाटणारे चांदणे, म्हणजे हे मला पाहायचे आहे, बाहेर जायचं आहे, मोकळेपणाने ते चांदणं मी बघत राहत होते. वाट पाहणारी जाई, आपल्या बगीच्यामध्ये असलेल्या जाईचे फुलं, जाईची वेल, अशा अनेक लहान सहान गोष्टीतील आनंद संसारात गुरफटून गेल्यानंतर त्याचे भान नसणारी स्त्री. संसारात चूल आणि मूल अशा गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी. आता ही आठवणीतील बालसखी काय आहे बरं? तर तिचं मन आहे की ती जेव्हा आपलं प्रतिबिंब आरशामध्ये बघते तेव्हा आपल्याला आपणच दिसतो की नाही? हो ना. एवढं तर आपल्याला माहिती आहे की आपलंच प्रतिबिंब आहे. आपण कसं दिसतो, काय दिसतो, आपला ड्रेस सेन्स कसा आहे, हे सगळं आपण बघतो. तर आठवणीतील बालसखी तिचं मन भूतकाळात जातं आणि उमेदीने जगण्यासाठी कसे प्रोत्साहित करते हे या कवितेत कवयित्रीने सांगितले आहे. आपण ब्रीफ क्वेश्चनच घेणार आहोत. खालील ओळींचा अर्थ लिहा. साधा सरळ अर्थ लिहायचा आहे. बघा, माझेच रूप ल्यालेली, माझंच रूप जणू परिधान केलेली, तरीही मी नसलेली, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. म्हणजे जे प्रतिबिंब दिसत आहे त्या प्रतिबिंबातलं जे मन आहे, किती बदललीस ग तू
अंतर्बाह्य म्हणजे ते प्रतिबिंब जणू माझं नाहीच आहे, कारण तिच्या आठवणी आधीच्या पुढ्यात आले, तिच्या मनात आलेले आहे. संसारात पूर्णपणे गुरफटून गेलेली स्त्री सहज आरशात बघते, तेव्हा तिचेच दिसणारे प्रतिबिंब न्याहाळताना म्हणजे पाहताना आरशातील स्त्री विचारते, तू तीच आहेस का ग? माझेच रूप तुला मिळाले आहे, म्हणजे तू तीच आहेस का? आधीची अल्लड, तारुण्यामध्ये तरुणपणी स्वप्न बघणारी, ध्येय पाठीशी बाळगणारी तू तीच आहेस का? कारण तू पूर्णपणे अंतर्बाह्य बदललेली आहेस. तुझ्यात आतून बाहेरून बदल झालेला आहे. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. मी आज नखशिकांत तू, नखशिकांत संपूर्ण तू, तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी. हाही सरळ अर्थ लिहायचा आहे, त्यामुळे याला प्रस्तावना द्यायची नाहीये. आरशातले स्त्रीचे प्रतिबिंब म्हणते, किती आतून बाहेरून बदललीस तू. अगं, स्वप्नांचे पंख लावून झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंगा आहे. अगं, तू तर स्वप्नांचे पंख लावून आभाळ जेवढं वाढव्य आहे तेवढ्या झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंगा होतीस, आणि आज तू संपूर्ण बदललेली आहेस. तू फक्त शांत स्थित प्रज्ञ झालेली आहेस. अगदी शांतपणे तू आपला आलेला दिवस पुढे ढकलते आहे. आपण बघतो की स्त्रिया असू देत, पुरुष असू द्या, आता तुम्ही मुलं 12वीला गेले आहात, तेव्हा तुम्ही सुद्धा अभ्यास पुढे काय, आपली परीक्षा कधी होणार, काय होणार, असे अनेक प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर असतात. आणि त्यामुळे तुमचं खेळण्यामध्ये किंवा कुठेही असं लक्ष नसतं, म्हणजे तुम्ही हळूहळू बदलत जाता. तसंच स्त्री ही घरामध्ये सुद्धा सगळ्यांकडे लक्ष देणं आहे, तिचं कर्तव्य पार पाडणं आहे. दोघंही जण कर्तव्य पार पाडत असतात, पुरुष असू दे स्त्री असू दे. पण स्वयंपाक वगैरे हे सगळं बायकांकडे जास्त कर्तव्य आहे त्याचं. तर यामध्ये तिला इकडे तिकडे बघायला सुद्धा वेळ नाही. आता परिस्थिती बदललेली आहे, हो ना. तर आता हे काव्य सौंदर्य कसं त्यामध्ये आलेलं आहे बघा. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला, ही पहिली लाईन आहे. दुसरी बघा, दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते हे, म्हणजे तिला झोप आली आहे, तुझी वाट बघून बघून तिचे डोळे पेंगायला लागले. तुझी वाट पाहून पाहून बागेतील ती अल्लड जाईही पेंगुळते, तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. जणू काही तू एक स्टॅच्यू आहे, तुला कसलंच भान राहिलेलं नाहीये, एवढी तू बदलली आहेस. या ओळीतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवायचा आहे की यातून काय तुम्हाला समजतं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला लिहायची आहे प्रस्तावना, मग कवितेचं नाव लिहायचंय आरशातील स्त्री. कवयित्री कोण आहे? या कवितेच्या कवयित्री हिरा बनसोडे आहे. ही कविता फिनिक्स या कविता संग्रहातून घेतलेली आहे. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना तिच्यातील अल्लडपणा, प्रसन्नतेची जाणीव करून दिलेली आहे की तू किती अवखळ होतीस, किती अल्लड होती. आपण बघतो लहान मुलं छान इकडे तिकडे मस्तपैकी हुंदडत असतात, काही कसली तमा नाही. पण जरा मोठं झालं की आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी येत असते. तसंच इथे सुद्धा की अल्लडपणाची
तिच्यातील प्रसन्नतेची जाणीव करून दिलेली आहे. आरशातील स्त्री संसारात रंगून गेली आहे. आता हे आपण 2 क्वेश्चन्स आपले झाले, तेव्हा ही स्त्री कशी आहे? संसारात गुरफटलेली आहे. हे वाक्य मात्र तुम्हाला लिहायचंच आहे की ती तिचे कर्तव्य करताना स्वतःला विसरली आहे. स्वतःच्या हॉबीज, स्वतःचं ज्या काय काय म्हणता येईल बरं, आपण एक ॲड बघतो की सगळेजण जेवायला बसले आणि एक खुर्ची रिकामी असते आणि ती मुलगी म्हणते, आईचीच खुर्ची कशी रिकामी. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात जरी प्रगती केली स्त्रीने, तरीही तिला तिचे काही कर्तव्य असतात. मुलाबाळांचं असतं, घरातल्या मोठ्यांचं असतं, सगळ्यांचंच असतं असं एकमेकांना धरून चालणं. तर तशासारखे म्हणजे ती ॲड डोळ्यासमोर आणा की आईचीच खुर्ची कशी रिकामी. मग लागलीच, कारण आईला हॉबी काय दाखवली आहे? डान्स करण्याची. हो ना. मग लागलीच ती एका तेलाची ॲड येते, मग ती ते गरम गरम करून ठेवते आणि लागलीच हातवारे करते. सो आता इथे ही नायिका कशी आहे? काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की स्त्रियांना फक्त घरात आणि घरातच ठेवल्या जातं आणि मग कितीतरी दिवसांनी ती जेव्हा आपल्या आरशात पाहते, तेव्हा तिचं प्रतिबिंब नकळत मनातल्या भावना तिथे प्रगट होतात. तर अशाच या की स्थित्यंतराचा वेध घेताना तिच्यातील अल्लडपणाची, प्रसन्नतेची जाणीव करून दिलेली आहे. आरशातील स्त्री संसारात रंगून गेली आहे की ती तिचे कर्तव्य करताना स्वतःला विसरली आहे. तेव्हा आरशाबाहेरील स्त्री तिला आठवण करून देते की तूच ती चैतन्यमयी बालिका आहे का, आनंदमयी, आनंदात राहणारी, सर्वत्र प्रसन्नपणे वावरणारी नवयौवना, नवयौवना तरुणी, ध्येयाचे पंख घेऊन वावरणारी तू, की महत्वाकांक्षेचे नाही, मला माझं ध्येय पूर्ण करायचं आहे, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, मी किती किती स्वप्न असतात आणि त्या ध्येयाचे पंख घेऊन वावरणारी तू, पण तू अंतर्बाह्य बदलून गेली आहेस की तुझ्या अंगणात बघा, चांदण्याचं झालं, मग तुझ्या अंगणातली जाई बघा कशी आहे की तुझ्या अंगणात चांदण्यांसारख्या आनंदी आठवणी थांबलेल्या आहेत. त्यांना दार उघडून आत घेण्याचेही भान तुला नाही. इतकी तू बदललीस. तुझी वाट पाहून, आता कशाविषयी आहे बरं? जाईविषयी आहे. तुझी वाट पाहून पाहून बागेतली जाई आता थकून गेलेली आहे. ज्या बागेत म्हणजे की तू येणार आहेस, माझा सुवास घेणार आहेस, त्या अंगणात तू खेळणार आहेस माझ्या वेलींबरोबर, माझ्या फुलांबरोबर, पण ती पण थकून गेलेली आहे. ज्या बागेत तू मनमुराद प्रसन्नपणे खेळलीस, आनंदाने बागडलीस, ती जाई तुझी वाट पाहून तिच्या डोळ्यावर झापड आली आहे, ती पेंगुळलेली आहे. पण तू मात्र प्राण हरवलेल्या पुतळीसारखी वावरतेस आहे. म्हणजे तुला या कशाचं भान राहिलेलं नाही. तू एखाद्या स्टॅच्यूसारखी फक्त काम करायचं आहे तशासारखं, रॉबर्ट म्हटलं तरी हरकत नाही आहे, तशासारखे वावरती आहे. तुझे अस्तित्व तू विसरली आहेस. आता यामधलं आपल्याला सूचित होणारा अर्थ आपण उलगडतोय, पण काव्य सौंदर्य काय आहे बघा बरं. या काव्यपंक्तीतून कवयित्रीने स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेतला असून तिच्या गतकाळातील भूतकाळ आठवणींना उजाळा दिलेला आहे. त्याचप्रमाणे बागेतली ती अल्लड जुई पेंगुळते आहे, म्हणजे ही जुई आहे आणि ती सुद्धा जुई म्हणजे कोण बरं, तर ते फूल आहे छोटे छोटे पांढरे, ते पेंगुळतात आहे तुझी वाट बघून. या ओळीतून मानवी सजीवपणा दिसून येतो. तुम्हाला अलंकार झालेले 10वीत वगैरे, तेव्हा तुम्ही इथे ज्यांना आठवते अशांनी लिहायचंय की जणू चेतना गुणोक्ती अलंकार इथे आपल्याला जाईच्या रूपामध्ये दिसून येतो आहे की जाई ही पेंगुळती आहे. मानवी सजीवपणा
या ठिकाणी दिसून येतोय. तर अस्तित्वहीन प्राण असलेली पुतळी या दोन्ही पंक्तीतून विरोधाभास दिसून येतो. तर मनातील भावना उफाळून आणणाऱ्या आहेत की नाही, तू बदलली पाहिजेस. तू सर्व करून तुझ्या हॉबीज तू सांभाळल्या पाहिजेस. पुढचा प्रश्न आहे रसग्रहण. प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तीचे रसग्रहण करा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंकळते. हिंकळते म्हणजे अगदी की अरे खरंच माझ्यात एवढा बदल झालाय. आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकार वाणीने म्हणाली. ती म्हणजे कोण? तिचं जे आरशातील प्रतिबिंब आहे ते. रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे. शेजारच्या तळ्यात, आता आसू कुठे सोडायचे आहे? शेजारच्या तळ्यात. म्हणून ती तिथे जाऊन आसू गाळणार आहे का? नाही. नी घेऊन ये हातात नुकतेच उमललेली शुभ्र कमळांची प्रसन्न फुले. म्हणजे इथे देखील प्रसन्नता आणि आसू सोडून दे. दुःखाश्रू, आनंदाश्रू असतात, फार क्वचित येतात, पण दुःखाश्रू सोडून दे. मनातलं हे दुःख तू बाजूला सार आणि शुभ्र कमळांची प्रसन्न फुले तू घेऊन ये. आरशातील स्त्री, आपण रसग्रहण करतोय, काव्य सौंदर्य बघितलं, रसग्रहणही बघा. यामध्ये प्रस्तावना लिहायची आहे. आरशातील स्त्री या कवितेच्या कवयित्री हिरा बनसोडे आहेत. ही कविता फिनिक्स या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. आपण अशीही पण करू शकतो की फिनिक्स या काव्यसंग्रहातून घेतलेली आरशातील स्त्री या कवितेच्या कवयित्री हिरा बनसोडे आहेत. बरोबर? तुम्ही प्रत्येक चेंज करून किंवा हिरा बनसोडे, कवयित्री हिरा बनसोडे यांची आरशातील स्त्री ही कविता फिनिक्स या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. म्हणजे 3 पद्धतीने तुम्ही प्रस्तावना लिहू शकता. पण ही दिलेली आहे एवढीच लिहायची. आपण याच्यात चेंज केला तर काय? थोडा चेंज करा, पण अर्थपूर्ण असला पाहिजे. या कवितेत समताधिष्ठित समाज रचनेला जन्म देणारी दलित स्त्री ही केंद्रबिंदू आहे. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. गतकाळाच्या स्मृती स्त्रीच्या जागृत झालेल्या आहे, जागृत होतात आहे. तेव्हा बालसखी, मी सांगितले की बालसखी कोण? तिचं जे प्रतिबिंब आहे त्या आधीच्या आठवणींना उजाळा. ती बालसखी तिला कशी जागृत करते, नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते, उत्साहित करते, याविषयी कवयित्रीने सांगितलेले आहे. सहज आरशात पाहताना आरशाबाहेरील स्त्रीच्या लक्षात येते की ती बदललेली आहे. गतकाळातल्या स्मृती जेव्हा जाग्या होतात, भूतकाळातल्या लहानपण आपण कसं केलं होतं तुम्हालाही आठवत असेल. अरे मी तर त्या वर्गात असताना असंच, आणि आता तर तुम्हा लोकांना की आपली शाळा आणि कॉलेज कधी सुरू होणार याकडे लक्ष लागलेलं असणार. हो ना? म्हणजे त्या जुन्या आठवणी तुमच्या स्मृती जाग्या होतात आहे. तेव्हा ती मनातून गलबलते, तिचं मन भरून येतं. स्वतःच्या आत्मसन्मानाची, अस्तित्वाची जाणीव स्त्रीला होऊ लागते. स्त्रीचे मन आरशातील प्रतिबिंब पाहून व्याकुळ होतं की अरे किती बदल झाला आपल्यामध्ये, आपण कसे होतो, आता आपल्याला तेवढाही वेळ मिळत नाहीये. म्हणजे काय आहे, वय वाढत आहे. पहिलेसारख्या जंप करा म्हटलं तर माझ्यासारखीला तर होईल का? नाही होणार. 50+ वाल्यांना शक्य आहे का? पण करायचं म्हटलं तर होणार. पण मनात कुठेतरी भीती, काही झालं तर, हो ना? तर म्हणजे तिचं मन सगळं ते प्रतिबिंब बघून व्याकुळ होतं. तेव्हा तिला प्रेमाने जवळ घेते कोण बरं? तर ते प्रतिबिंब, मनातील भावना. तिच्या प्रतिबिंब जवळ कसं घेणार बरं? तर तिच्या मनातील भावना
व हक्काने म्हणते की रडू नकोस, नको, अजून वेळ गेलेली नाहीये. तीच आपल्या मनाला समजावतीये. हे डोळ्यातील आसू शेजारच्या तळ्यात सोडून दे आणि तळ्यातल्या पाण्यातली नुकतीच उमललेली शुभ्र कमळांची प्रसन्न फुले हातात घे. म्हणजे आता हे जे काही झालं ते बाजूला सारून आपण पुन्हा उत्साहाने सर्व कर्तव्य पार पडून स्वतःच्या हॉबीज सुद्धा जपाव्या, हे यामधून कवयित्रीने सांगितले आहे असे मला वाटतं. यातून मनातील उदासीनपणा सोडून खंबीरपणे आनंदाने जीवन जगण्यासही प्रतिबिंब सांगतंय. जणू आपले स्त्रीत्व टिकवून ठेवण्यासाठी सांगते आहे. याचं भाषिक वैशिष्ट्य आपण बघूया. रसग्रहणाचं. बऱ्याच जणांना रसग्रहण म्हणजे काय, काव्य सौंदर्य म्हणजे काय हे लक्षात येत नाही आणि म्हणून मी सतत सांगते. भाषिक वैशिष्ट्य बघा. सामाजिक वास्तवतेचे भान असणारी ही कविता आहे. सहज आरशात पाहणाऱ्या स्त्रीला तिच्यातील स्त्रीत्वाच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी ही कविता आहे. हे आपलं मत आहे बरं. तुम्ही सुद्धा तुमचं मत मांडू शकणार आहात. तसेच डोळ्यातले हे आसू सोडून दे, शेजारच्या तळ्यात नी घेऊन ये. नी म्हणजे आणि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळांची फुले. आता मी काव्यपंक्ती लिहिलेली आहे. त्या आपल्या मतानुसार जर काव्यपंक्ती तिथे योग्य वापरात आणल्या तर आन्सर अधिक चांगलं होतं. म्हणून काही काही काव्यपंक्ती अर्थानुसार घ्यायच्या आहे. या दोन वाक्यातील विरोधाभास, आसू सोडून म्हणजे दुःख बाजूला सारून आनंदी प्रसन्नता घेऊन येण्यास सांगणारी आरशातील स्त्री दोन्हीही मनाला भावतात. कोणती बरं? आरशातली स्त्री, जे प्रतिबिंब आहे ते, आणि जी बाहेर आहे आरशाच्या ती, या दोन्ही मनांचा तिथे तो विरोधाभास कसा की दुःख सारून ये बाजूला आणि आनंदी प्रसन्नता तू घेऊन ये. यामधलंच अभिव्यक्ती बघा. आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद. आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वतःशीच केलेला सार्थ संवाद आहे, हे विधान स्पष्ट करा. पुन्हा आता तर पाठच झालंय तुमचं प्रस्तावना. आरशातील स्त्री ही कविता हिरा बनसोडे यांच्या फिनिक्स या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना स्त्रीच्या व्यथा, तिच्या मनातील भावना शब्दबद्ध केल्या आहेत. आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला हा संवाद म्हणजे हा स्वतःशीच स्वतःच्या प्रतिबिंबाशी केलेला सार्थ संवाद आहे. स्वतःशी स्वतःच्या प्रतिबिंबाशी केलेला. आता तुम्ही बघा, आरसा असतो किंवा काच असते तुमच्या कारची म्हणा, गाडीची. तिथे एखादा पक्षी येतो आणि टकटक टकटक करतो, कारण त्याला काय वाटतं की त्या बाजूलाही दुसरा पक्षी आहे. हो ना. आता त्या बाजूला त्याचंच प्रतिबिंब असतं. तसं आरसा आपणच बघतो. आरसा काही पक्षी म्हणत नाही, अरे दाखव रे जरा पंख बरोबर करतो, असं म्हणतो का? नाही म्हणत. मग मनुष्य प्राणीच आरशात बघतो आहे. मग हे स्वतःचं प्रतिबिंब, तिने त्या प्रतिबिंबाशी सार्थ संवाद केलेला आहे. सहजच आरशासमोर उभे राहून आपले प्रतिबिंब पाहणाऱ्या आरशातील स्त्रीच्या मनातील भूतकाळातल्या आठवणी, गतकाळातल्या आठवणी जाग्या होतात. आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला अंतरीचे सुंदर, अंतरीचे म्हणजेच काय बरं? आपल्या मनातील सुंदर अपूर्व रंग उलगडून दाखवते. ती म्हणते, तू चैतन्यमयी बालिका होतीस. तुम्ही सुद्धा कधीतरी आरशासमोर उभे राहिले, अरे कैसे थे रे हम, कशी होती ग मी, कसा होतो ग मी, असं जे आहे, कसा होतो यार. मुलांचे तर अगदी देखना कैसा हो गया, हो ना. तर आता तर लॉकडाऊनमुळे बरेच जण ढेमशे आमशेही झाले असतील, लट्टालुट्ट, अरे कैसा था अभी बैठे बैठे ना फूल गया. अशाही तुमच्या भावना तुमच्या आरशात पाहिल्यावर मनातल्या भावना तुमच्या बाहेर येतात. तसंच ही स्त्री म्हणते की तू चैतन्यमयी बालिका होतीस, तू अल्लड होतीस.
आनंदी नवयौवना होती, नवतरुणी होती. ध्येयाचे पंख दूर पसरवणारी ध्येयगंधा होती. परंतु आता तू पूर्ण बदलली आहेस. एखाद्या स्थितप्रज्ञा राणीसारखी. इथे स्थितप्रज्ञा हा शब्द आहे काव्यामध्ये. कारण आरशाबाहेरील स्त्री संसारात इतकी रममाण झाली आहे, लहान सहान आनंदी गोष्टीपासून ही दुरावली आहे. खरंच आता आपण ती ॲड बघितली, मी मघा सांगितलं तुम्हाला की आईची खुर्ची कशी रिकामी आहे काय. पण त्या स्त्रीला सुद्धा गरम गरम काहीतरी वाढण्याचा आनंद असतो. पण काही काही अगदी खूप गुरफटून जातात. आपल्या स्वतःच्या हॉबीज सुद्धा सांभाळल्या पाहिजे, बरोबर ना. तेव्हा जणू कवयित्रीने कवितेतून स्त्रीला तुझ्यातील छंद पुन्हा जगायला सुरुवात कर हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असे वाटते. म्हणजेच काय की ही अभिव्यक्ती तुमचं मत काय आहे या पद्धतीने मांडायचं आहे. सो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही डाऊट्स असतील तर मला नक्कीच फोन करा.